आबूत यज्ञ वत्सांचे आगमन आणि पर्वतांवर तपस्या. आता सिंधूहून स्थानांतरित होऊन सर्व यज्ञवत्स आबूत भृजकोटीत राहावयास लागले होते. ते ईश्वरी विश्वाभ्यास तसेच प्रभू स्मृती यातच मग्न होत होते. रोज सकाळी त्यांना ईश्वरी यानाची मधुर मुरली ऐकवून अतींद्रिय सुख देणारे बाबा त्यांना बहुधा फिरावयास तसेच पर्वतांवर चढण्यास आपल्या बरोबर घेऊन जात असत. जेव्हा शुभ्र गणवेश घातलेले सर्व यज्ञवत्स ब्रुज कोठीहून निघून डॅम लेक, नक्की लेक इत्यादी ठिकाणी जात तेव्हा तेथील लोक अवाक झाल्यासारखे त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत बसत की हे शक्ती दल आले तरी कोठून. त्यांच्या मनात विचार येई की आम्ही एखादे स्वप्न तर नाही ना पाहत. त्यांनी कधीही इतक्या संख्येने बायका मुली अशा स्फूर्तीने अशा वेगाने धावत पळत पर्वतावर चढताना पाहिले नव्हते. जेव्हा इतके सारे शुभ्र वस्त्रधारी यज्ञवत्स पर्वतावर चढत तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असे. रस्त्यांवर वरून जाणारे लोक तर तेथे उभे राहून यज्ञवत्स दृष्टी आड होईपर्यंत त्यांच्याकडे एकटक पाहत बसत. परंतु पाहणाऱ्यांना हे थोडेच माहित होते की गुप्त वेशात याच शिवशक्ती किंवा हेच राजऋषी आहेत. त्यांनी तर असे वाचले व ऐकले होते की शक्ती ह्या तलवार, वीर, कवच इत्यादींनी सज्ज होत असते आणि असुरांशी युद्ध करीत असत. पण त्या खऱ्या शिवशक्ती तर म्हणत होत्या की सहज योग कवच घालून ज्ञान खड्गांनी सहज सज्ज होऊन मायेच्या पुढे उभ्या राहून करीतो युद्ध आम्ही रात्रंदिन. आमचे हे अलौकिक युद्ध 5 विकारांवरी करीतो वार. तो शत्रू काम, हा शत्रू क्रोध, एका मागून एक घेती मार. मन विश्वाचे हे महायुद्ध, यात नाही हिंसेची बात. मरजीवा मुली ब्रह्माच्या आम्ही, करीत नाही कसलाही घात. या ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सध्याच्या निमित्त मात्र मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी कुमारिकाजी म्हणतात की बाबांचे वयमान त्यावेळी 70 वर्षाहून अधिक होते. पण बाबा जेव्हा आबावत्सांना पर्वतावर घेऊन जात तेव्हा बाबा सर्वांहून जास्त वेगाने चढत. पर्वतावर चढणाऱ्यांमध्ये वृद्ध बायका तसेच छोटे गोप गोपीही असत. पण बाबांबरोबर असलेल्या सर्वजण इतके खुश होते आणि पर्वतावर अशा आनंदाने चढत की जणू काय तेथे वर गेल्यावर त्यांना सर्वांचीच प्राप्ती होणार, स्वर्गाचीच प्राप्ती होणार होती. पर्वतावर चढल्यानंतर बाबा आणि मम्मा तेथे सर्व वत्सांना ईश्वरी यानाचा रमणीय रहस्य सांगून त्यांचे मनोरंजन करीत असत. उभयता त्यांना माता पित्यांसारखे प्रेम देत तसेच त्यांना योग तपस्या करण्यात बसवले. बाबा म्हणत, पहा आता आपण बेहद विश्वात आलो आहोत. येथील वातावरण किती शुद्ध आणि शांत आहे. अशा वातावरणात शिवबाबाचे स्मरण करण्यात किती आनंद आहे. तेव्हा मुलांनो, ज्याने आम्हा सर्वांना अज्ञान निद्रेतून जागे करून इतके श्रेष्ठ केले आहे आणि सृष्टीच्या आदिमध्ये अंताचे रहस्य समजावून दिले आहे, त्या आपल्या प्रिय परमपित्याच्या स्मृतीत अंतर्मुखी होऊन बसापर्यंत. असे म्हणता ब्रह्मा बाबांच्या डोळ्यात प्रेमाच्या सागराची एक आगळी चमक दिसून येत असे. ते शिवबाबाच्या मधुर स्मृतीत तन्मय होऊन आपल्या समोर बसलेल्या सर्व यज्ञवत्सांनाही आपल्या योग दृष्टीने योग स्थित करीत असत. काही वत्स तर ध्यानावस्थेतही जात असत. त्या अवस्थेत त्या वत्सांचे डोळे बंद होत आणि ते तसेच अशी रास करू लागत की जणू काय किशोर अवस्थेतील श्रीकृष्णच त्यांच्या समोर उभा आहे आणि ते त्याचे बोट धरून त्याच्या बरोबर रास करीत आहे.
रास करता करता कित्येकदा पर्वताच्या कड्याच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचत त्यावेळेस अनेकदा इतर वत्सांना असे वाटू लागे की रास करणारे हे वत्स कड्यांवरून खाली कोसळणार तर नाही ना, पण हा त्यांचा केवळ भ्रम ठरेल. कारण जे दिव्य दृष्टीचे वरदान प्राप्त करून दिव्यमूर्ती श्री कृष्णाबरोबर रास करीत असतील आणि ज्यांना ईश्वराचा आधार असेल, ते कसे काय खाली कोसळू शकले असते. जेथे जगातील विकारी लोकांची उपस्थिती व बडबड नसे, अशा तेथील एकांत जागी ईश्वरी ज्ञानाचे श्रवण, योगाचा अभ्यास किंवा आपल्या आत्मिक पित्याशी आत्मिक गोष्टी करणे वगैरे असे सुखावह वाटत असे की ज्याचे वर्णन शब्दात करता येणे शक्य नाही. कित्येकदा बाबा सर्वांना म्हणत, मुलींनो, 2 किंवा 3 महिने मिळून वेगवेगळ्या डोंगरावर जा आणि तेथे ईश्वरी स्मृतीत बसून ज्ञानाचे मंथन करा. गाय जशी चारा खाल्ल्यानंतर रवण करते, तसे तुम्ही हे ज्ञान ऐकले आहे त्यावर विचार सागर मंथन करा. अशा प्रकारे जेव्हा शुभ्र वस्त्रधारी ब्रह्मकुमारी व ब्रह्मकुमार आबू पर्वताच्या उंच शिखरावर चढून बसत, तेव्हा पायथ्या खालून असे वाटत की पांढऱ्या ढगांनी या पर्वत शिखराला आच्छादून टाकले आहे. जेव्हा ते रांगेने एका मागून एक डोंगरावर चढत, तेव्हा खाली सडकेवरून जाणाऱ्या लोकांना असे भासे की जणू काय शुभ्र पक्ष्यांचा थवा आकाशात एका रांगेत उडत जात आहे. बऱ्याच वेळा बाबा मुलांना खाऊ पिऊ घालण्याचे सामान बरोबर घेऊन जात. सकाळचा वर्ग आटोपल्यावर ते आपल्या प्रशस्त खोलीत मोठ्या प्रेमाने व चविष्टपणे सांगत, आज बाबा मुलांना सहलीस घेऊन जाणार आहे. हो, आजच अगदी आताच आपण डोंगरावर जाऊन या. तेथे शिवबाबाच्या मधुर स्मृतीत बसूया, ज्ञानाच्या गप्पा गोष्टी करूया आणि मग बाबा आपल्या गोड मुलांना आपल्या हातांनी टोली ही प्रसाद खाऊ घालील. मुलांनो, हा कौटुंबिक सत्संग आहे किंवा गॉड फादरली युनिव्हर्स, ईश्वर पित्याचे विश्वविद्यालय आहे. जसे लौकिक कुटुंबात वृद्ध बाप किंवा आजोबा मुलांसमवेत बसून त्यांना गोष्ट सांगतो, उपदेश करतो, तसेच प्रेमाने खाऊ पिऊही घालतो, तसेच हा सर्व आत्म्यांचा बाप शिवबाबा आणि आजोबा ब्रह्मा बाबा तुम्हा मुलांना आमच्या जन्म पुनर्जन्माची गोष्ट सांगतो. तुम्ही फार दीर्घ काळानंतर आणि मोठ्या प्रेमाने भेटलेली सिक्कीमध्ये लाडकी मुले आहात. कल्पानंतर म्हणजे 5000 वर्षे तुम्ही परमपित्याला येऊन भेटला आहात. तेव्हा तो प्रेमाचा सागर तुम्हा मुलांना स्वतःच खाऊ घालील आणि रिझवेल. तो निराकार आहे. त्याला आपले स्वतःचे असे कोणतेच शरीर नाही, म्हणून त्याने या आजोबाचे शरीर उधारीवर घेतले आहे. तेव्हा या हातांनी मोठ्या प्रेमाने तो तुमचा मुखात या यज्ञाचा शुद्ध प्रसाद म्हणजे टोली घालेल. या यज्ञाच्या पवित्र ब्रह्म भोजनाच्या एका एका कणासाठी देवताही तळमळत असतात. मुलांनो, तुम्ही खरोखरच फार सौभाग्यशाली आहात, कारण परमपिता शिवबाबा परमात्मा स्वतः तुम्हाला खाऊ घालत आहे आणि शिकवित आहे. जरा विचार करा, त्रैलोक्यनाथ शिवबाबा स्वतः इतक्या दूरवरच्या परमधामाहून मुद्दामून येत तुम्हा शिकवित आहेत. ज्याला प्राप्त करण्यासाठी संन्यासी रानावनात भटकत शोधत आहे, तपस्वी गुहात एका आसनावर स्थिर होऊन तासनतास रोज बसतात, भक्त मथुरा काशी व अन्य तीर्थक्षेत्रांवर जाऊन शोध घेत आहे, त्यांच्या क्षणमात्र दर्शनासाठी तीव्र वेगी भक्त आपले शीर तोडून ते तळहातावर घेऊन
वाहण्यासाठी तयार होतात, तसेच राजे आपले सर्व राज्य ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाही, असा तो सर्वांचा लाडका पिता तुम्हा मुलांना येऊन शिकवितो, प्रेमाने तुमचे लाड करतो, तुमचा सखा होऊन तुमच्याशी खेळतोही. धन्य आहात तुम्ही ज्यांनी आपले भाग्य इतके श्रेष्ठ केले आहे. ईश्वर मिलनाच्या या जीवनाचेच एक शास्त्रात गायन करण्यात आले आहे, पण जग तुम्हास या साधारण व गुप्त वेशात असल्याने ओळखू शकत नाही, तसेच या परमपित्यालाही ओळखू शकत नाही, कारण आज माणसांच्या डोळ्यांवर मनोविकाराचा मोठा पडदा पडलेला आहे आणि त्यांची दृष्टी केवळ देहच पाहू शकतात. तेव्हा चला मुलांनो, तयार व्हा, चला पुरुषोत्तम संगम युगाच्या या अल्प अशा काळात त्या परमपित्याला खूप भेटा आणि जन्मजन्मांतर तुम्ही ज्याची भक्ती केली त्याच्याकडून आता जितके प्रेम व ज्ञानाचा खजिना लुटता येईल तितका लुटा. अशा रीतीने नारायणी नशेत धुंद करून ईश्वरी मस्तीचा कैफ चढवून, तसेच मधुर हास्य, प्रेम व योगाचे तेजाने चमकणाऱ्या डोळ्यांनी निरखून पाहत गोड गोड मुले या शब्दांनी गोंजारीत बाबात कोणाला आपले बोट देऊन, तर कोणाचे बोट आपण स्वतः धरून, कोणाबद्दल विचारित, कोणाकडे मागे वळून आनंदाने निरखीत चालत. चालता चालता क्षणभर थांबून मागे वळून सर्वांना निरखून पाहत ते म्हणत, मुलांनो, शिवबाबाची आठवण आहे ना? कोणा संगे चालत आहात याची आठवण आहे ना? पहा, शिवबाबाची आठवण करीत चालाल तर पावले पावली कोटी कोटी कमवाल. कधी बाबा म्हणत, तुम्ही मुले पुढे पुढे जात राहा, मी तुमच्या मागे मागे येतो, कारण गायी सांभाळणारा गुराखी नेहमी गायींच्या मागून चालत असतो. एखादी गाय इकडे तिकडे भटकू नये याकडे तो लक्ष देत असतो. कधी ते म्हणत, तुम्ही मागून या, मी पुढे जातो, कारण वाटाड्या नेहमी पुढे असतो. तो रस्ता दाखवितो आणि यात्रेकरू त्यांच्या मागून जातात. अशा प्रकारे नित्य नव्या नव्या गोड गोड ईश्वरी ज्ञानाच्या मुरलीने ते सर्वांना धुंद करीत राहत. कधी ते या वत्सरूपी गायींचे गोपाल किंवा रक्षक बनत, तर कधी आत्म्यांना परमधाम तसेच वैकुंठाच्या यात्रेस घेऊन जाणारे वाटाडे बनत. कधी त्यांचा हात धरून चालत असताना अचानक चुचुकारत विचारित, बाळ, कोणाचं बरं आहे धरला आहेस तू हात? शिवबाबाचा की ब्रह्मा बाबाचा? बाळ, कधी हात तर सोडणार नाहीस ना? माहित आहे कोणाचा हात धरल्याने कोठे पोहोचणार आहेस ते. नंतर दुसऱ्या क्षणात ते एखाद्याला विचारत, मुलांनो, कोणाबरोबर चालत आहात ते बोल. बाबांबरोबर. तेव्हाच बाबा म्हणत, होय मुलांनो, पण हे आठवले का की या बाबांपासून काय वारसा मिळतो ते? या वारसाच्या खुशीत चालत राहा. पहा, शिवबाबा तुम्हा मुलांना राजयोग शिकवून राजांचाही राजा करीत आहे. मग ते वेगाने चालावयास लागत. बरेच पुढे गेल्यावर ते म्हणत, बघा हे शक्ती दल कसे आहे ते, किती मागे पडले आहे. अरे म्हातारे तरुण झाले आहेत आणि तरुण म्हातारे झाले आहेत. नंतर ते समजावत की या शरीरात दोन इंजिने आहेत. एक इंजिन आहे ब्रह्मात्मा आत्मा आणि दुसरे इंजिन आहे शिवबाबा अर्थात परमात्मा. म्हणून हा ब्रह्मा वेगात चालतो. मग मुद्दाम चाणाक्ष व सुजान बाबा मुलांबरोबर हास्य विनोद करण्यासाठी त्यांना अवघड रस्त्याने डोंगरावरून घेऊन जातो. काही बायका लठ्ठ किंवा वृद्ध शरीर असल्याने वर चढू शकत नसत, तेव्हा त्या म्हणत, बाबा बाबा जरा थांबा ना, हे काय कुठून घेऊन चालला आहात? इथे वर चढायला तर जागाच नाही. हा तर गोल गोल खडक आहे, याला कुठे धरावे आणि यावर पाय तरी कुठे ठेवावे? तेव्हा बाबा वरच्या खडकावर उभे राहून त्यांना वर चढण्यासाठी हात पुढे करीत
बघा सर्वांच्या हृदयाचे आश्रयस्थान ईश्वर त्यांना या बहाण्याने बाबा बाबा म्हणून आठवण करण्याची सवय लावित आहे. चढता चढता कित्येकांना धाप लागतो तेव्हा ते म्हणत, बाबा आता पुढे नका जाऊ बाबा, प्रिय बाबा आज डोंगरावरच बसूया. कधी त्यांचे म्हणणे बाबा मान्य करीत तर तेव्हा ते खुश होऊन म्हणत, बाबा बाबा आमचे म्हणणे मानतात. कधी बाबा मानत नसत तेव्हा त्या गोपी भांडण्याचा आव आणून म्हणत, बघा हो बाबा आमचे म्हणणे मानतच नाही. अशा प्रकारे त्या गोड तक्रार करीत. अशा तऱ्हेने बाबाच्या प्रत्येक कर्मात दिव्य चरित्र भरलेले असे. प्रत्येक गोष्टीत दिव्य प्रेम व कल्याणाची भावना भरलेली असे. मुले, तरुण, म्हातारे, बायका, मुली सर्वजण त्यांच्या मधुर ज्ञान मुरलीने तसेच त्यांच्या दिव्य वर्तनांनी आपल्या जीवनात आनंद भरून काल मना करीत होते.